किनारपट्टीवर मुबलक मासे मिळू लागल्याने त्याचा परिणाम आता माशांच्या दरावर झालेला पाहायला मिळतोय। माशांचे दर 40% घसरले असून अगदी सुरमई, पापलेट ते बांगड्यांच्या दरातही घसरण झाली आहे। त्यामुळे मत्स्य खवय्यांची चांगलीच चंगळ उडाली आहे। विविध प्रकारचे मासे आणि त्यावर ताव मारणे हा अनेक खवय्यांसाठी पर्वणीच, पण सध्या ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात कोकणात माशांचे दर घसरलेत। किनारपट्टी भागात मासेमारीसाठी गेलेल्या अनेक मच्छीमारांना सध्या वेगवेगळी आणि बंपर मासे मिळत आहेत। त्यामुळे थेट तमिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि गोव्यातून माशांची आवक वाढली आहे। त्यामुळे सध्या कोकणात सुद्धा माशांचे दर 40% घसरलेत। सध्याच्या माशांचे दर आणि पूर्वीच्या माशांचे दर काय होते हे ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया। सुरमई पूर्वीचा दर 500 रुपये किलो, आत्ताचा दर 250 रुपये किलो। पापलेट पूर्वीचा दर 700 ते 1000 रुपये किलो, आत्ताचा दर 350 ते 400 रुपये किलो। गेजर पूर्वीचा दर 45 रुपये किलो, आत्ताचा दर 15 रुपये किलो। बांगडा पूर्वीचा दर 45 रुपये किलो, आत्ताचा दर 20 रुपये किलो। महाकूळ पूर्वीचा दर 250 ते 300 रुपये किलो, आत्ताचा दर 180 ते 200 रुपये किलो। सध्या गेजर, बांगडा, काप, खवला आणि वाशी या माशांच्या दरात मोठी घसरण झाली आहे। नवरात्र आणि मोहरम दोन्ही सण एकत्र आल्यामुळे सध्या मच्छीचे रेट निम्म्या दरावर आलेले आहेत। जे लोकल मार्केटला जाणार आहे आणि एक्सपोर्ट लेवलचे जे रेट आहेत ते टिकून आहेत। सध्या तरी सुरमई 100 ते 150 रुपये किलो, अर्धा किलोच्या 1 किलोचा खालची आणि 1 किलोचा वरची 250 रुपयाप्रमाणे चालू आहे। याच्यात व्यापारी लोकांचा थोडा फायदाच आहे आणि बोटीवाल्याचा थोडा नुकसान आहे। आणि याच्यात येणारे जे पर्यटक आहेत त्यांना खाण्यासाठी एक संधी आहे। एक 7 ते 8 दिवस हीच परिस्थिती राहणार। माशांचे दर कमी झाल्याने सध्या खवय्येगिरी करणाऱ्यांची चांगली चंगळ पाहायला मिळते। जिथे 700 ते 800 रुपये चांगले चविष्ट मासे खाण्यासाठी लागत होते, मात्र आता तेच चविष्ट मासे 400 ते 450 रुपयात मिळत आहेत। त्यामुळे सध्या मत्स्य खवय्ये माशांवर ताव मारण्यासाठी मच्छी मार्केटमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। गेली काही वर्ष निसर्गाच्या दुष्ट चक्रात मासेमारी व्यवसाय होता, त्यामुळे माशांचे दर कडाडले होते। मात्र आता माशांचे दर कमी झाल्याने खवय्ये मात्र खुश असणार एवढं मात्र नक्की। दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हा मासेमारीसाठी मोठा बंदर आहे। हर्णे बंदरात करोडोपेक्षा जास्त रुपयांचा व्यवसाय दररोज केला जातो। नवरात्रीचा सण आल्यामुळे पापलेट, कोलंबी, बांगडा, सुरमई ह्या माशांचे दर उतरले आहेत आणि ह्याचा फायदा माशांचे जे घाऊक व्यापारी आहेत आणि येणारे पर्यटक त्यांना होत आहे। येणाऱ्या 8 दिवसात माशांचे दराचे चढ उतार असेच असणार आहेत। कॅमेरा पर्सन शाहरुख वाकणकर सह मुजम्मिल जैतापकर, कोकण नाव हर्णे।